तर आता आम्ही चाललेलो आहे बाईकची ॲक्सेसरीज घ्यायला. आणि ॲक्सेसरीजमध्ये आता काही गोष्टी पाहिलेत. आता जसं ऑनलाईन बघितले तसंच आम्हाला भेटत आहेत की नाही माहीत नाहीत. बघूया चला पुढे काय होतं आहे ते. ॲक्च्युली ज्या गोष्टी आता घ्यायला जातो आहे त्याच्यासाठीची जी एक्साइटमेंट आहे ती तर खूप आहे. बघूया ज्या एक्साइटमेंटमध्ये आपण चाललो आहे त्या पद्धतीनं आपल्याला मटेरियल भेटणार आहे की नाही. कारण की ऑनलाईनमध्ये दाखवण्याची पद्धत त्यांची वेगळी असते, पण रिअलमध्ये काय आहे ते आपल्याला समोर गेल्यावरती समजणार आहे. सो बघूया. वस्तू तर घ्यायच्या आहेत एक, पण त्याच्यामध्ये जर भेटणार आहेत व्यवस्थित चांगल्या पद्धतीने जर भेटल्या तर 4 घ्यायच्या आहेत. आपल्याला आता सध्याला काय काय घ्यायचं आहे ऑलरेडी ते तर डोक्यामध्ये आहे, तर तिथे गेल्यावर समजेल की काय काय घ्यायचं आहे. बघूया पुढे गेलो. ऐरोलीमध्ये पोचलेलो आहे आता, आणि इथून फक्त 1 किलोमीटरवरती आपलं शॉप आहे. इन्फॉर्मेशन भेटली. आता इथेच शॉप आहे. शॉपचं तुम्हाला मी नाव दाखवेनच. वेट. शॉपचं नाव बघू शकता तुम्ही, वरुण स्टोअर आहे. इथे आपल्याला जे साहित्य जे हवं आहे ते भेटणार आहे. इथे तुम्हाला खूप काही असं भेटणार आहे. सो सगळे आपले फ्रेंड लोक पण आलेले आहेत, आणि इथे आपण बघायला आलेलो आहे. तिथे आपल्याला हेल्मेट्स, हँडगार्ड, जॅकेट्स, साईड बॅग, टँक बॅग सगळ्या काय भेटणार आहेत. ठीक आहे. खूपच छोटा आहे. असला एक शूज घेऊयात. आपण नाही, आपल्याला आवडत नाही. आपण व्हिडिओ नाही करत, कॅमेरा फोटो. सो जे आपलं ठरलं होतं, साईड बॅग, तवांगची टॉप रॅक बॅग आणि साईड बॅग ही, आणि आपलं टँक बॅग जसं पाहिजे होतं तसं तर भेटलेलं आहे. आणि अशा प्रकारे आपला नेक्स्ट प्लॅन जो होणार आहे तो असा आहे. आणि ॲक्च्युली जी बाईक आहे ती बाईक अशी वाटतच नाही आहे, हे एक मशीन वाटते. ज्या पद्धतीनं आपण बघितलं होतं त्या पद्धतीनं आपल्याला मटेरियल तर भेटलेलं आहे. तो तुम्ही बघू शकता. गाडीत आता गाडी वाटतच नाही आहे, ट्युरिंग वाटते. हां घेतले. चला हे असं राहणार आहे. चावी काढली. चला बस. गाडीमध्ये बसताना आता जीव असतो. चला आता फोटो काढायचा आहे. चला या दादांना आपल्याला बऱ्यापैकी. आता फक्त आपल्याला साईडून व्यवस्थित बघायची आहे गाड्या जे काय आहे ते आपल्याला. बघू शकता तुम्ही गाडी चालवताना एक वेगळाच फील येतो आहे. आजूबाजूचे लोक फक्त बघतायत आपल्याकडे यांनी काय घेऊन चाललेले आहेत. रिटर्नचा रस्ता काय आहे आठवत नाही आहे. कुठून आलो तर इथून आलो होतो ना. हां चला, हे कोणत्या देवाचं मंदिर आहे पाया पडूया. आपलं साहित्य आपल्याला भेटलेलं आहे, आणि आता जाऊयात आपण. खूप स्वस्त असं नाही म्हणू शकत, पण बजेटच्या बाहेर पण तर नव्हतं. बजेटमध्ये तसं काहीच नव्हतं, पण ठीक आहे. काही गोष्टींसाठी तेवढं बेअर करावं लागतं. सॅटिस्फॅक्शन तर पूर्ण भेटलेलं आहे. बाबा मला काहीतरी भेटलं, स्वतःसाठी नाही पण गाडीसाठी काहीतरी घेतलं. आणि ॲक्च्युली हे सगळं स्वतःसाठीच आहे. कारण की ह्याच्यामधूनच प्रत्येक ट्रिपला जाताना बॅगा अरेंज करायची गरज नाही. जेवढं मटेरियल असेल त्या पद्धतीनं अरेंज केलं, संपला विषय. बाकी तुम्हाला तर माहीतच आहे कसं काय असतं ट्रॅव्हलिंगची, एका ट्रॅव्हलरची जिंदगी, रायडरची. ठीक आहे. चला अनबॉक्सिंग जे आहे ते आपलं झालेलं आहे. प्रॉपर फिटिंग हे झालेलं आहे. आता घराची वाट. घरच्यांना तर माहीत नाही आहे काय काय केलेलं आहे. जेव्हा समजेल तेव्हा तर आपला नारळ, स्लीपर, हार जे काय भेटेल त्यांनी आपला सत्कार होणार आहे. असो चला, गुड बाय.